देवगड येथून सहलीसाठी निघालेल्या एका बसचा भीषण अपघात झाल्याची घटना सध्या समोर येत आहे. खाक्षी मार्गे कुणकेश्वरकडे जाणाऱ्या सहलीच्या बसला खाक्षी शाळेजवळील एका धोकादायक वळणावर हा अपघात झाला. वळणावर चालकाचे एसटी बसवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला सुमारे 10 फूट खाली जाऊन कोसळली. या अपघातात बसमध्ये बसलेले 24 विद्यार्थी आणि त्यांच्यासोबत असलेले 4 शिक्षक यांना जबर धक्का बसला आहे. ही घटना ऐकून अक्षरशः अंगावर शहारे येतात. नेमकं काय घडलं ते पाहूया. त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. सध्या वर्षाच्या सुरुवातीपासून अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे आणि एसटी महामंडळाच्या जुन्या बसेसमुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही ठिकाणी चालकांकडून प्रवासादरम्यान मोबाईलचा वापर केल्यामुळे देखील अपघात घडत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशीच एक घटना गुरुवारी देवगड तालुक्यात घडली. देवगड येथून दुपारी मिठमुर्डी येथे जेवण करून सहलीसाठी खाक्षी मार्गे कुणकेश्वरकडे ही बस निघाली होती. मात्र खाक्षी शाळेजवळील तीव्र वळणावर चालकाचा बसवरील ताबा सुटला. सुदैवाने रस्त्याच्या खाली झाडे, झुडपे आणि पाणी पुरवठ्याची पाईपलाईन असल्यामुळे बस त्या पाईपलाईनवर जाऊन जोरात आदळली आणि तेथेच थांबली. त्यामुळे बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या अपघातात बसमधील 24 विद्यार्थ्यांसह 4 शिक्षक किरकोळ जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ धाव घेत सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांना बसमधून बाहेर काढले आणि जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तुम्हाला या बातमीसाठी एखादे